किरणला होता ब्रेन ट्यूमर, तर त्यांचे एकावर एक 5 महिन्यात 5 ऑपरेशन झाले होते. 5 महिन्याचं रिलेशन होतं आणि दोघांचं एकमेकांचं असंच होतं का आपण प्रेम करायचं तर लग्न पण करायचं. माझ्या बड्डेला गाडी गिफ्ट दिली, म्हणजे ॲक्टिवा गिफ्ट दिली त्यांनी मला. तर माझी मुलं काय करतात, संडे किंवा सॅटर्डे असला का म्हणतात तू कुठंच नेत नाही आम्हाला. तर मला मनात म्हणजे किती पण दुःख असलं ना तरी माझ्या मुलांसाठी मला त्यांना न्यावंच लागतं. जगायची तर इच्छा नाही आहे, ते मुलांच्या तोंडाकडे बघून सगळं करावं लागतं. खूप वाईट दिवस आले, म्हणजे जेव्हा आम्ही लग्न केलं तर किरण कामाला पण नव्हते. तर लग्नाच्या 10 वर्षांनंतर किरणचं असं चालू झालं आणि आज माझ्या किरणने माझ्यासाठी खूप काही केलं. म्हणजे आज मी कोणाच्या दारात नाही टाकले, हे स्वीकार करणं माझ्यासाठी खूप आहे का म्हणजे आज माझ्यासोबत किरण नाही आहे. माझ्यासोबत किरण पाहिजे होते. आज कळत नव्हतं काय झालं, तर माझं डोकं दुखतंय, तर असे डोक्याला असं अक्षरशः असे मारायचे. तर खूप रडली, काहीच कळत नव्हतं, मागे सपोर्ट नव्हता, पैसे नव्हते. तर पुढची ट्रीटमेंट होईल तर तो बरा होऊ शकतो. तर मी मुंबईपर्यंत पण गेली, जेला KMला. त्यांनी फाईल बघितल्यानंतर डायरेक्ट नाही सांगून दिलं मला, नाही होणार म्हणे. आणि डिसिजन घ्यायला कोणीच नव्हतं माझ्यासोबत, कोणीच नाही. तुम्ही तुमच्या पैशांसाठी किंवा तुम्ही एक त्या डॉक्टर त्यांच्यावर एक प्रयोग करण्याआधी 10 वेळेस विचार करा का त्यांना पण फॅमिली आहे. म्हणजे आज ज्याच्याकडे पैसा असेल तोच जगतो, हे कुठंतरी माझ्या नवऱ्यावरून सिद्ध करते मी. जो माणूस रोज जिम मारायचा, प्रोटीनचे डब्बे घ्यायचा, तो माणूस इतका वीक केला होता त्यांनी का त्यांच्या अंगात रक्त सुद्धा नव्हतं. मी असे पेशंट पाहिले ना 5 महिने तिथं, तर मला माहिती होतं पेशंट, जाणारं पेशंट कसं होतं. किरणला बघितलं, किरण नाही राहणार म्हटलं आता. काय फिलिंग्स असते ना ती, म्हणजे अशी वेळ ना दुश्मनावर पण येऊ नये. हा स्ट्रगल माझा 1 वर्षाचा आहे. मार्चपासनं एकटी होती, आत्ता पण एकटीच आहे. मी रडते, त्याच्यात आमच्याच घरातला व्यक्ती मला म्हणतोय, तुझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी मागून घे. आपला व्यक्ती गेला का आपल्या व्यक्तीसोबत ना त्याचे सगळे मरून जातात. कोण म्हटलं तुम्हाला पप्पाने? पप्पा आहे, फक्त पप्पा आपल्याला दिसत नाही. मी आहे ना, मम्मी पप्पा मीच आहे. नवरा बायकोचं असं नातं आहे ना, किती पण चढ उतार आले ना तर तेच सोबत असतं. कॅन्सर डिटेक्ट झालाच नाही शेवटपर्यंत. तर नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि तुम्हाला माहितीच आहे आपण प्रत्येक वेळेस नवनवीन गोष्ट घेऊन येत असतो आणि ही गोष्ट आणण्याचा हेतूच असतो की समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत आणि ज्या व्यक्तींबरोबर घडत आहेत, तर त्या ज्या काही गोष्टी घडतात त्या चुकीच्या घडतात, कधी चांगल्याही घडतात. फक्त आपण हे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपल्यासमोर एक लव्ह स्टोरी येत आहे. लव्ह स्टोरी आणण्याचं कारण हेच आहे, की याच्यामध्ये एवढ्या काही गोष्टी आहेत, की लाईक ज्यावेळेस आपला पार्टनर आपल्यासोबत नसतो किंवा तो सोडून जातो, म्हणजे लाईक की असं म्हणू शकता तुम्ही, की पार्टनर आपला गेल्यानंतर समाजाचा आपल्याकडचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो, तो बदलला पाहिजे. आणि तीच गोष्ट सांगण्यासाठी आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत, ताई. त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि एक छान चर्चा करणार आहोत. त्या अगोदर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, की आपला द लाईफ स्टोरी पॉडकास्ट हिंदी हा नवीन चॅनल आलेला आहे, जेणेकरून हिंदी लोकांनाही तो समजणार आहे आणि आपल्याला तर हिंदी समजतेच. सो त्यामुळं तुम्ही जर त्या चॅनलवरती तो जर तुम्हाला चॅनल माहिती नसेल, तर तुम्ही प्लीज त्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा, कंटेंट पहा आणि तुमचं मत नक्की मांडा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या काही लाडक्या बहिणी, मॅम, मैत्रिणी ज्या आहेत, खूप छान कमेंट्स करतात आणि सगळ्यांचं नाव मला घेता येणार नाही, म्हणजे मला कोणाला नाराज नाही करायचं आहे. पण तुम्ही जो प्रतिसाद देताय ना, तो भयंकर छान देताय. म्हणजे मला असं एक्सपेक्ट नव्हतं एवढ्या कमी वेळामध्ये मला म्हणजे लाईक माझ्या चॅनलला तुम्ही एवढा छान प्रतिसाद द्याल. सो खूप जास्त वेळ घेत नाही, तर आज आपल्या ताईंना भेटणार आहोत आपण. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? मी कोमल किरण वनसे. अच्छा. कुठून आलात तुम्ही? नाशिक. नाशिक. अच्छा. काय करता तुम्ही? आणि सध्या घरीच आहे मी. 5च महिने झाले किरणला आणि माझे 2 छोटे मुलं आहे, तर अजून तर काही बाहेर नाही पडली मी. ओके. बरं. मला एक सांगू शकता की काय गोष्ट घडली होती आणि काय तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे? तर किरणला होता ब्रेन ट्यूमर, तर त्यांचे एकावर एक 5 महिन्यात 5 ऑपरेशन झाले होते. ओके. तुमच्या मिस्टरांचे. हो, माझ्या मिस्टरांचे. ओके. सो
आपण ह्या गोष्टीकडे तर वळूयातच, पण मला सुरुवातीपासून थोडंसं गोष्ट ऐकायची आहे, की तुम्ही कसे भेटला आणि ती जी लव्ह स्टोरी आहे तुमची ती ऐकायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीवरती येऊयातच. तर 2013 मध्ये भेटलो आम्ही. हं. 5 महिन्याचं रिलेशन होतं आणि दोघांचं एकमेकांचं असंच होतं का आपण प्रेम करायचं तर लग्न पण करायचं. तर मला सगळ्यात अगोदर विचारायचं तुम्ही भेटले कसे होते आणि प्रपोज कसं झालं होतं? आम्ही कॉलेजला होतो, सोबतच होतो. तर तिथेच आमची ओळख झाली होती. तर जस्ट फ्रेंड म्हणून बोलायचो आम्ही. तर हं. बोलता-बोलता आमचं प्रेम झालं. तर एकमेकांशिवाय नाही राहू शकत नव्हतं. अच्छा. पाहिजेल होते. हं, हं. तर दोघांचं असं होतं करायचं तर लग्नच करायचं. हं, हं. टाईमपास करायचा नाही. पण प्रपोज अगोदर कोणी केलं? तुम्ही केलं त्यांनीच की केला. नाही त्यांनीच केला. मग लेडीज कधी प्रपोज करतच नाही ना. असतं मनात तरी नाही बोलू शकत ना. आवडतो तरी नाही बोलू शकत. तर त्यांनीच केलं. हं. खूप म्हणजे खूप म्हणजे 10 वर्ष संसार झाला मस्त हं, हं. आणि त्याच्यात 10 वर्षांनी म्हणजे खूप जीव लावायचे मला ते. हं, हं, खूप हं. प्रेम करायचे. ओके. एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. हं, हं. तर कुठे पण जायचं, काही घ्यायचं तर कोमलला पाहिजे. हं, तिलाच हं. करायचं सगळं. ओके. तर स्वतःसाठी कधीच नाही. हं, स्वतः हं. म्हणजे काहीच घेत नव्हते आणि त्यांनी मला माझ्या बर्थडेला गाडी गिफ्ट दिली. म्हणजे Activa गिफ्ट दिली त्यांनी मला. अरे वाह! तर बरं. लोकांनी बघून खूप म्हणजे त्यांना हे झालं का हं, हं. किरणला म्हणजे किरणनी त्याच्या बायकोला गाडी दिली घेऊन. हं, तर हं. खूप प्रेम करायचे. हं, हं. कधीच म्हणजे विचार नव्हते करत. त्यांना फक्त मी पाहिजेल होती हं, हं. आणि आम्हाला दोघांशिवाय काहीच सुचत नव्हतं. हं, फक्त हं. एकमेकांना पाहिजेल, फिरायचं, मजा करायची आणि शनिवारी सुट्टी असली का आमचं आदल्याच दिवशी प्लॅनिंग राहायचा का त्यांना माझी किरण उद्या कुठे जायचं? मग ते Googleवर सर्च करायचे हं, हं. का असं-असं लोकेशन आहे आपण हं. जाऊ. तर आदल्याच दिवशी सर्व तयारी सकाळी लवकर उठून फिरायला. हं. तर खूप मज्जा केली आम्ही. तर आता कुठेतरी अशी सवय लागली माझ्या मुलांना. हं, तर हं. माझी मुलं काय करतात, संडे किंवा सॅटर्डे असला का म्हणतात, "तू कुठंच नेत नाही आम्हाला." हं, हं. तर मला मनात म्हणजे किती पण दुःख असलं ना, तरी माझ्या मुलांसाठी मला त्यांना न्यावंच लागतं. बरोबर. तर मी घेऊन जाते त्यांना, फिरवून आणते. हं, हं. मग तेवढंच मुलांना मग आठवण नाही येत. हं. का जसे पप्पा आम्हाला लाड करायचे, तशीच मम्मी पण करते, हं, हं. असं त्यांना वाटतं. आणि काही वेळेस आता मी इकडे पुण्याला यायचं होतं ना, तर मी हं. छोट्या मुलाला घेऊन येणार होते. हं, हं. तर मोठा मुलगा रडायला लागला. मला म्हणे, "पप्पा सगळीकडे न्यायचे, तू कुठंच नेत नाही ना." तर हं. त्याचं ते रडणं बघून मी इतकी इमोशनल झाले. हं. म्हटलं, "जाऊ दे, काही झालं तरी मी त्याला घेऊन जाईल." तर दोघांना मी घेऊन आले. आपली जवळची व्यक्ती सोबत नसताना जगणं आणि म्हणजे इच्छा मरून जातात ना. मरून जाते, पण मुलांसाठी सर्वच करावं लागतं असं झालंय. जगायची तर इच्छा नाहीये. हं. पण ते मुलांच्या तोंडाकडे बघून सगळं करावं लागतं. कारण मी रडली, ते पण रडतात आणि ते रडले तर त्यांचं पुढचं फ्युचर कसं जाईल? हं. त्यांनी जर टेन्शन घेतलं तर ते अभ्यासात कसं मन लागेल त्यांचं? एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी सर्व सोडून द्यायला लागतं. हं, हं. खूप वाईट दिवस आले. म्हणजे जेव्हा आम्ही लग्न केलं तर किरण कामाला पण नव्हते. अच्छा. सगळा जो काही खर्च होता माझे सासरे करायचे. खूप म्हणजे एकदम मुलगीसारखा जीव लावला त्यांनी मला. मग नंतर हळू माझा मोठा मुलगा 2015 मध्ये झाला. बरं. हं. तोपर्यंत तुमचा पूर्ण संसार एकदम छान चालू हो, होता? एकदम छान चालू होता. त्याच्यानंतर पण सर्व व्यवस्थित चालू होतं. हं, हं. ज्यावेळेस माझा मुलगा म्हणजे प्रेग्नन्सीमध्येच किरणला छान जॉब लागला. हं, हं. जॉब लागल्यानंतर सर्व सेटल झालो आम्ही. चालू होतं व्यवस्थित सर्व. पण हं. हळू मग स्वतःचं घर घ्यायचं हा प्लॅनिंग होता. तर लग्नाच्या 10 वर्षांनंतर किरणचं असं चालू झालं. खूप छान दिवस गेले, खूप स्ट्रगल केला हं. आणि चांगले दिवस आले तर असं झालं. अरे यार! पण किरणचं कायम होतं का कायम बोलायचे ते का कोमल मी नसलो ना तुमच्यासाठी सगळं करून जाईल. आणि आज माझ्या किरणने माझ्यासाठी खूप काही केलं. म्हणजे आज मी कोणाच्या दारात नाही टाकले. म्हणजे मी माझी आणि माझ्या मुलांना राहून जगू शकते. अरे वाह! पण हे स्वीकार करणं माझ्यासाठी खूप एक म्हणजे आज माझ्यासोबत किरण नाही आहे. माझ्यासोबत किरण पाहिजेल होते आज. काय झालं होतं त्यांना? त्यांना आम्हाला सर्वात पहिले मार्चमध्ये कळालं. तर ते म्हणजे असं फिरत होते. हं. तर कळत नव्हतं काय झालं. तर माझं डोकं दुखतंय. तर असे डोक्याला असं अक्षरशः असे मारायचे. असे पाय ठेवायला लावायचे, दाबायला लावायचे. काहीच कळत नव्हतं. तर नंतर एक दिवशी असेच इकडे यायचे, माझ्या सासूकडे जायचे. त्याच्यानंतर मला डाऊट आला का हे असे का बरं करताय? तर मी त्यांना अतुल वडगावकर नाशिकमध्ये ॲडमिट केलं. तिकडे गेल्यानंतर सीटी स्कॅन, MRI समजलं का त्यांना ट्यूमर आहे, ब्रेन ट्यूमर.
तर खूप रडली, काहीच कळत नव्हतं, मागे सपोर्ट नव्हता, पैसे नव्हते. पण जेवढं होतं तेवढं मी सगळं मोडलं आणि माझ्या किरणसाठी हॉस्पिटल चालू केला. तर सगळ्यात पहिले मार्चमध्ये पहिलं ऑपरेशन झालं. तर पहिल्या ऑपरेशन नंतर कळालं का त्यांना ट्यूमर आहे, तर तो पूर्ण काढलाच नाही त्यांनी. तर फक्त एक सॅम्पल काढला. तर तो चेक करायला दिला, तर त्याचा रिपोर्टच येत नव्हता. का तो कोणता ट्यूमर आहे, नेमका कॅन्सर आहे का काय आहे? अच्छा, म्हणजे काय डिटेक्टच होत नव्हतं काय? डिटेक्ट होत नव्हतं. ओके. तर मग पहिलं ऑपरेशन झालं, तर त्यांच्या ब्रेनला इथं जिथं टाके टाकले होते ना, तिथं पूर्ण पाणी साचायचं. अरे! त्याच्यासाठी दुसरं ऑपरेशन झालं व्ही-पी शंट. हं, तर तो शंट टाकला. तर व्यवस्थित झाले होते. खायला लागले होते, बोलायला लागले होते. खूप म्हणजे असं वाटलं आता किरण चांगले झाले. हं. तर 1.5 महिन्याने डिस्चार्ज झाला. घरी आणलं किरणला. घरी आणल्यानंतर मी त्यांना केअर सेंटर असतं ना जिथे काळजी घेता, तिथे हं. मी त्यांचं ॲडमिशन केलं का म्हणजे तिथं तरी केअर होईल किरणची व्यवस्थित. तर तिथं 2-3 दिवसच ठेवलं. त्याच्यानंतर मी फिजिओथेरपीसाठी ॲडमिट केलं किरणला. हं, तर हं. त्यांची पहिल्या ऑपरेशनमध्ये वन साइड म्हणजे पॅरालिसिस पूर्ण झाला होता. अरे! तर त्याच्यासाठी मी फिजिओथेरपी वगैरे त्याच्यात ॲडमिट केलं तिथे. तिथं 2-3 दिवसच केलं आणि त्यांनी डोळे लावून घेतले. तर मग तिथं कळालं परत पाणी साचतंय, त्याच्यामुळे तुम्ही परत ॲडमिट करा म्हणे. तर जिथे ऑपरेशन झालं होतं किरणचं, तिथे मी किरणला परत ॲडमिट केलं. तर तिथं गेल्यानंतर कळालं का जो शंट टाकलाय तो पूर्ण ब्लॉक आहे. तर अरे बापरे! त्यांनी परत मग म्हणे परत ऑपरेशन करावं लागेल. तर त्यांनी खालून पोटापासनं टाके टाकले. त्यांना टाके टाकले. हं. तिथून त्यांनी चेक केला तर तिथून म्हणे का फॅट अडकलं त्याच्यामुळे ती ब्लॉक होती ती शंट. तर अच्छा. त्याच्या 2-3 दिवसांनी परत म्हणे का जो शंट टाकलाय तो पूर्ण ब्लॉक आहे म्हणे, पूर्ण चेंज करावा लागेल. म्हणजे बाप ऑलरेडी 3 ऑपरेशन तिथंच झाले होते. चौथं ऑपरेशन परत ब्रेनमधून जिथं पूर्ण टाके टाकले परत खाली पण पूर्ण शंट काढली, पूर्ण टाकली. असेच 4 ऑपरेशन झाले. तर म्हणे मुंबईला घेऊन जा म्हणे. तर पुढची ट्रीटमेंट होईल तर तो बरा होऊ शकतो. तर मी मुंबईपर्यंत पण गेली जे-जेला, केएमला. त्यांनी फाईल बघितल्यानंतर डायरेक्ट नाही सांगून दिलं मला, नाही होणार म्हणे. मग नंतर फिजिओथेरपी द्यावा लागेल म्हणे त्याच्यासाठी हॉस्पिटलला न्या म्हणे. तर मग तिथं नेल्यानंतर त्यांना आम्ही म्हणजे माझे भाऊ आणि जाऊ गेल्या होत्या. त्यांनी सांगितलं, फाईल दाखवली तर ते म्हणे ऑलरेडी 4 ऑपरेशन झाले आणि तुमच्याकडं जर मेन रिपोर्टच नाही त्याची कॅन्सर काय तर आम्ही पुढची ट्रीटमेंट कशी द्यायची म्हणे. तर त्यांनी परत मग त्यांना परत ओपनिंग भेटलं डॉक्टरांना. हं. त्यांनी परत एंडोस्कोपी 5 ऑपरेशन केलं आणि डिसिजन घ्यायला कोणीच नव्हतं माझ्यासोबत, कोणीच नाही. बापरे! मला तोच प्रश्न पडला होता. एवढी 5 ऑपरेशन झाली, त्याचा खर्च आणि तुम्ही एकट्या उभ्या आहात आणि तुमचे नातलग, घरचे वगैरे कुणीच नाही तुमच्यासोबत? कोणीच नव्हतं. माझे भाऊ फक्त दोघं राहायचे. बाकी कोणीच नव्हतं माझ्यासोबत. बापरे! आणि मग तो तुम्ही खर्च वगैरे कसं हे खर्च करायचा? माझ्याकडे जेवढे मी साचवलेले होते किंवा माझं सोनं सगळं मी मोडून हॉस्पिटल केलं किरणचं आणि सगळे रस्ते बंद झाल्यानंतर मी सोशल मीडियाचा आधार घेतला. अच्छा. तर सोशल मीडियावर मी रोज पोस्ट करायचे. तिथून मला कोणी 100-50 अशी मदत करत गेले, तर रोजचा खर्च माझा निघायचा हं, आणि आणि नंतर जे मोठे लोक आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक, काही कोणते ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत मी पोहोचले, पण मला कुठूनच मदत नाही भेटली. आणि एक म्हणजे आपले याचे आरोग्य याचे सर आहे ते, हं, हं. तर त्यांनी मला मदत केली. म्हणजे लेटर दिलं त्यांनी. हं, हं. लेटर दिल्यानंतर त्यांनी मला 1-1.5 लाखाची मदतीसाठी हे केलं. पण हं, तिथं ते लेटर दिल्यानंतर पण जिथं ते जे मेन इन्चार्ज होते आय-सी-यूचे, हं, हं. त्यांनी मला डायरेक्ट म्हणे, "पेशंट घेऊन जा" म्हणे घरी. तेव्हा मी एकटीच होते. मला काहीच कळत नव्हतं. किरण बेडवर. मी हं, एकटी कुठं घेऊन जाऊ? तर मी त्यांना फोन केला का, "सर," म्हटलं, "मी चुकी केली का तुमचं लेटर देऊन? आता हं, मला घरी जायला सांगताय, तर मी काय करू?" हं, तर त्यांनी म्हणे, "मला फोन द्या" म्हणे त्यांच्याकडं. ते हं, बोलल्यानंतर त्यांनी मग थांबू दिलं. पण त्या दिवसापासून जसं मी लेटर दिलं, त्या हं. दिवसापासून त्यांनी म्हणजे टार्गेटच केलं मला. अरे बापरे! का म्हणजे जिथं याच्यात व्हायचे, औषध वगैरे भेटायचे, हं, हं. फ्रीमध्ये हं, हं. योजना लागू करायचे. हं, हं. त्या योजना 2 दिवसात संपून जायच्या यांच्या.
अरे बापरे, मग मुद्दाम करत होते का? काय माहिती नाही ते मुद्दाम करत होते कसे. मला एकच सांगणं आहे का तुम्ही योजना लागू करता. योजना लागू करून जे तुमचे रोजचे पैसे असतात याचे आयसीयूचे चार्जेस 4,000 होते रोजचे. ते तुम्ही काय कमी करत नाही. तर बरोबर. माझं म्हणणं आहे तुम्ही जर योजना लागू करता, महात्मा फुले योजना आहे, जिथे-जिथे योजना बसत नव्हत्या माझ्या किरणसाठी, तिथे त्यांनी प्रत्येक ऑपरेशनला योजना लागू केल्या. योजना लागू करून मला पैसे पण लागले, योजना पण लागू झाल्या आणि माझा माणूस पण व्यवस्थित नाही केला त्यांनी. बापरे! म्हणजे हे त्या लोकांचं षडयंत्र होतं का, की पेशंट जगो नाहीतर न जगो? आता बिल ते षडयंत्र आहे का काय मला माहिती नाही. पण मी त्यांना एकच सांगेल का त्यांचा पण जीव असतो. त्यांच्या मागे पण फॅमिली असता. तुम्ही तुमच्या पैशांसाठी किंवा तुम्ही एक त्या डॉक्टर त्यांच्यावर एक प्रयोग करण्याआधी 10 वेळेस विचार करा का त्यांना पण फॅमिली आहे. त्यांना पण छोटे मुलं आहे. नसेल होत तर नका करू तुम्ही. उगाच योजनेच्या नावाखाली, पैसे काढण्याच्या नावाखाली हे बंद करा. म्हणजे आज ज्याच्याकडे पैसा असेल तोच जगतो. हे कुठेतरी माझ्या नवऱ्यावरून सिद्ध करते मी. कारण आज माझ्याकडे पैसे असते तेवढे, तर मी आज किरणला वाचवू शकले असते. नाही, खरंच मित्रांनो, जर पैसा असेल तरच तुमचं जीवन आहे. ज्याच्याकडे पैसा नाहीये ना, त्याचा तो माणूस म्हणूनच त्याला काहीच किंमत नाही. ह्या काहीच जगातच किंमत काही नाही. किंमत नाही. आणि मग त्यानंतर मग कशी गोष्ट घडत गेली? मग नंतर 5-6 महिने तिथं हॉस्पिटलला राहिल्यानंतर फिव्हर कंटिन्यू होता. जो शंट होता तो ब्लॉक होता हं, हं. आणि त्याला इन्फेक्शन होतं. अच्छा. तर तो कंटिन्यू फिव्हर होता. तर घरी आणलं मी 2च दिवस. त्याच्यानंतर मी फाईल घेऊन एकटी फिरायची हॉस्पिटलला. तर माझा म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला किरणचा हॉस्पिटलचा. म्हणजे हं. किरणच्या मॅडम आहे त्या. हं, हं. तर त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ गेला आणि मी त्यांना Facebookवर त्यांना मी मेसेज केला किरण. त्यांना म्हटलं, "मी किरणची वाईफ आहे मॅडम. तर मला किरणला असं-असं झालंय, तर मला तुमची मदत पाहिजेल." तर त्यांनी माझा मेसेज वाचल्या-वाचल्या मला हॉस्पिटलला भेटायला आल्या. तर त्यांनी मला खूप मदत केली. त्यांच्या शिक्षक लोकांमध्ये म्हणजे माझे व्हिडिओ टाकले, मदतीसाठी हे केलं. हं, हं. तर तिथून मला खूप मदत झाली. शिक्षक लोकं, त्यांचे मित्र-मैत्रिणी. तर असा मी पुढचा खर्च केलाय. तर 15 दिवस मी हॉस्पिटलला ठेवलं फक्त फीव्हरसाठी प्रायव्हेटला. तर रोजचा माझा तिथं 4 ते 5,000 रुपये रोजचा खर्च होता. बापरे! फक्त फीव्हरसाठी. तर असे मी 15 दिवस काढले तिथं. तर तिथं त्या सरांचं म्हणणं होतं, "जो शंट टाकलाय आपण, तर तो या बाजूने टाकलेला आहे, तर हं. आपण या बाजूने टाकू" म्हणे. आणि त्यांना इथे पण टाके होते, हं. पोटाला पण टाके होते आणि इथं पूर्ण टाके होते. आणि खूप तब्येत खराब झाली होती. जो माणूस रोज जिम मारायचा, प्रोटीनचे डब्बे घ्यायचा, तो माणूस इतका वीक केला होता त्यांनी का त्यांच्या अंगात रक्तसुद्धा नव्हतं. बापरे! तर मग 15 दिवस तिथे ठेवलं. 2च दिवस घरी आणलं होतं. तर ते सर म्हणे का आपण शंट लवकर प्लॅनिंग करू. तर त्याच्यासाठी मी घरी आणलं 2 दिवस आणि नंतर त्यांच्यात जशी इम्युनिटी पॉवर वाढणार होती, तसं हं. पुढचा प्लॅनिंग होणार होता. त्याच्यासाठी मला 1 ते ₹1.5 लाख खर्च सांगितला होता. आणि माझा जो त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडनं जो खर्च होत होता, तो मी केला आणि पुढे पण मला शंटसाठी ते लोकं मदत करत होते. तर 2च दिवस घरी आणलं. फीव्हर होता. सकाळी उठली. त्यांना मी सर्व प्रोटीन दिलं. त्यांचं प्रोटीन पावडर, औषध कुटून द्यायची त्यांना याच्याने नळीने द्यायची नाकातनं. कुटून वगैरे दिलं. उलट्या झाल्या. उलट्या झाल्यानंतर नाकातून, तोंडातून पूर्ण बाहेर आलं आणि जोरजोरात दम टाकायला लागले. मग मी त्यांना माझ्या भावाला फोन केला किरणला. त्याला म्हटलं, "अरे ते ना दम टाकताय." म्हटलं, "मला काहीच कळत नाही मी काय करू?" "तू ये," म्हटलं, "मी ॲम्ब्युलन्सवाला दादांना बोलवते. आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ." तर तो लगेच आला. ते दादा पण लगेच आले. आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं. तर तिथं गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी चेक केलं. तर किरण म्हणजे 90% व्हेंटीवरच गेलेले होते. बापरे! आणि मी असे पेशंट पाहिले ना 5 महिने तिथं, तर मला माहिती होतं जाणारं पेशंट कसं होतं. किरणला बघितलं, किरण नाही राहणार म्हटलं आता. तर ते व्हेंटीवर टाकलं. 99% व्हेंटीवर गेले होते. तर दिवसभर तिथंच बसून राहिले आयसीयूच्या बाहेर. जेवण नाही, काहीच नाही. फक्त रडायची, स्वामींचं नाव घ्यायची. कुठून काहीतरी चमत्कार होईल आणि माझे किरण व्यवस्थित होतील. काहीच नाही झालं. दुसऱ्या दिवशी वाटतं रात्रीच झालेलं होतं. मला घरी काढून दिलं माझ्या भावाने. "घरी जा," म्हणे, "चांगले झाले ते." घरी आली, झोपली, जेवण केलं आणि हं. म्हणे, "आता काय नाही, त्यांना युरिन पास होत नव्हती. हं. युरिन पास झाली म्हणे, आता व्यवस्थित आहे. हं. होतील म्हणे चांगले, झोप म्हणे तू." मी मस्त झोपून घेतलं आणि जेव्हा सकाळी फोन आला माझ्या भावाला 4 वाजता,
किरण गेले म्हणे. तर मला डाऊट आला का मला कोणी सांगत नाही. माझ्या मम्मीने मला चहा दिला. तर मम्मीकडे रडली. म्हटलं मला कोणी काहीच सांगत का बरं नाही म्हटलं. काहीतरी झालेलं आहे किरणला. तर तसंच मग अंघोळ केली तशीच निघाले. तर शोधते किरणला आयसीयूमध्ये जिथं ठेवलं होतं तिथं किरण नव्हते. शोधते, इकडं-तिकडं शोधते. तर त्यांना खाली पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवलेलं होतं आणि आपल्या व्यक्तीला जर असं पांढऱ्या कपड्यात बघितलं म्हणजे तर मी ते खोलते. मला म्हटलं किरण असे नाही ठेवायचे मला. तर मी ते खोलते सर्व. तर खूप म्हणजे जी फिलिंग्स राहते ना, ज्याच्यावर आपण प्रेम करतो इतकं, त्याला इतका स्वतःपेक्षा जीव लावलेला असतो. त्याला असं पांढऱ्या कपड्यात बघून माझं पूर्ण हे झालं होतं. काहीच कळत नव्हतं काय करू. बापरे. आणि ज्यावेळेस मी मदतीसाठी लोकांकडे मागत होती मदत, त्यावेळेस मला कोणीच विचारलं नाही. आणि किरणचं कळाल्यानंतर सगळे लोकं जमा झाले. मला त्या लोकांशी काही घेणं नव्हतं. कारण मी वाईट वेळेस होती. मला जर कोणी मदत केली असती, तर आज माझे किरण चांगले असते ना. बरोबर आहे. म्हणजे माणूस ज्यावेळेस आजारी असतो, त्यावेळेस एखाद्या टेन्शनमध्ये असतो, त्यावेळेस त्याला कुणीच मदतीला येत कोणीच नाही. मदत करत नाही त्याला. आणि माणूस गेल्यानंतर मग पूर्ण अख्खं गाव येतं. काही मग फायदा मग नाही मग त्यात. सगळे असं मदत करण्याचं फक्त दाखवतात. मदत नाही, फक्त हे बघायला येतात. मदतीसाठी कोणीच येत नाही. मग त्या दरम्यान तुमची मुलं वगैरे माझी कसं? मुलं मम्मीकडे होते. मोठ्या मुलाला समजत होतं सगळं. लहान्या मुलाला काहीच समजत नव्हतं. हं, हं. तर त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि माझ्या सासरी आलो आम्ही. हं, हं. तर मग तिथं किरणला वर आणलं. माझ्या मोठ्या मुलाला आणलं. माझा मोठा मुलगा जेव्हा आणलं ना, माझा मोठा मुलगा पूर्ण शॉक होता. त्याने त्याच्या हातात बॅग होती. त्याने बॅग फेकली आणि रडायला लागला. पप्पाला असं बघून हं. खूप म्हणजे काय फिलिंग्स असते ना ती म्हणजे अशी वेळ ना दुश्मनावर पण येऊ नये. पुढे किरणनी त्यांचा इन्शुरन्स वगैरे असं काही काढलं होतं का? इन्शुरन्स वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे असं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता कधी किरणला काही होईल. पण जेवढे पण दिवस होते फक्त असं मज्जा, फिरलो. हं. खूप खूप म्हणजे काय माहिती काय त्यांना कळालं होतं काय पुढे काय होणार आहे. त्यांनी कसलीच कमी केली नाही, कसलीच नाही. म्हणजे एक सुखी एकदम एकदम लाईफ एकदम भारी होती आमची. आणि आता त्यांना किती 5 महिने? 5 महिने झाले, हा 6वा महिना आहे. अरे बापरे! म्हणजे किरणला जाऊन 6 महिने जरी झाले ना, हा स्ट्रगल माझा 1 वर्षाचा आहे. मार्चपासनं. मार्चपासनं एकटी होती, आत्ता पण एकटीच आहे. फक्त आई-वडिलांचा सपोर्ट आहे, भावांचा सपोर्ट आहे, फॅमिली स्ट्राँग आहे, सासू आहे माझ्या, त्या पण खूप चांगल्या आहे. आज कुठेतरी त्यांच्यामुळं मी उभी आहे. बघितलं का मित्रांनो, म्हणजे कसं आहे, की लोकं चांगली भेटतात आणि देव आपल्याकडून आपली सगळ्यात चांगली गोष्ट हिसकावून घेतो. काही मुलींना सासर चांगलं मिळत नाही. काही मुलींना तर सासरही चांगलं नसतं, माहेरही चांगलं नसतं, कोणाचा सपोर्ट नसतो. इथं इथं सगळ्या गोष्टी होत्या आणि देवानी ह्या अशा गोष्टी केल्या, लाइक आपली आवडती गोष्ट देवानी हिसकावून घेतली. तर खूप कठीण आहे हे. मग किरण गेले आणि मग पुढे मग तुम्ही कसं ते सस्टेन वगैरे केलं? किरण गेल्यानंतर महिना 10 दिवस सासरी राहिले. सर्व कार्यक्रम वगैरे झालं. म्हणजे जो काही खर्च केला मी तो 10व्याचा म्हणा, मावतीचा सर्व मीच केला. कोणी ₹1 दिला नाही मला, कोणीच नाही. आणि मी अपेक्षा पण नाही केली. कारण स्ट्रगल माझा एकटीचा आहे. मीच केलं तर मी कशासाठी मागू? आणि ज्यावेळेस किरणचं झाल्यानंतर सगळे जमा झाले. सगळे मला त्या लोकांचं नाव नाही घ्यायचंय. सगळे जमा झाले आणि ज्यावेळेस डॉक्टरांसोबत बोलायला माझ्यासोबत मोठा माणूस लागायचा, त्यावेळेस माझ्यासोबत कोणीच नव्हतं आणि गेल्यानंतर सर्व पुढं-पुढं करायला आले. अक्षरशः किरणला म्हणजे सगळं ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जाताना ते राख सावळायचा कार्यक्रम, त्या दिवशी मी रडते किरणला बघून. कारण फर्स्ट टाईम म्हणजे माझाच व्यक्ती गेल्यानंतर मी तिथपर्यंत गेली. कधीच गेलेली नाही मी. एवढ्या माझ्या 30 वर्षात कधीच गेली नाही. कोणाच्या मौतीला नाही, कधीच नाही. फर्स्ट टाईम बघितलं ते असं सगळं झालेलं. मी रडते. त्याच्यात आमच्याच घरातला व्यक्ती मला म्हणतोय, "तुझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी मागून घे." माझ्याकडून काय चुकणार आहे? मी कुठे कमी पडली? उलट मला किरण पाहिजेल होते ना. मी त्यांच्यासाठी काही पण करत होते ना. तर म्हणजे असे-असे शब्द बोलले आणि ते माझ्या इथे लागले डायरेक्ट. काय चुकलंय माझं? बापरे! म्हणजे ज्याच्या चुकी आहे ते त्यांनी नाही माफी मागितली
आणि आज किरणला 5 महिने झाले. मला कोणीच नाही, एक कॉल सुद्धा कोणी करत नाही. का तुझी मुलं तू कशी राहते, कशी जगते, काही घेणं देणं नसतं. म्हणजे आपला व्यक्ती गेला का आपल्या व्यक्तीसोबत ना त्याचे सगळे मरून जातात. फक्त माझी सासू माझ्यासोबत व्यवस्थित आहे आज आणि माझी फॅमिली. अच्छा. मग आता तुमची मुलं किती वर्षाची आहेत आता? माझा एक मोठा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि छोटा आहे तो सीनियर केजीला, म्हणजे तो 5 वर्षाचा आहे. मोठ्या मुलाला सर्व समजतं, लहान मुलाला काहीच समजत नाही. अच्छा. रडता दोघं पण. म्हणता पप्पा नाही. आम्हाला वाटलं कोण म्हटलं तुम्हाला पप्पा नाही? पप्पा आहे. फक्त पप्पा आपल्याला दिसत नाही. मी आहे ना, मम्मी पप्पा मीच आहे. अशी मी त्यांना सांगत राहते, समजवत राहते. आता किरण गेल्यानंतर म्हणजे मला तर माझ्याकडे तर एवढी उदाहरणं आलेली आहेत, की खूप आता ज्यावेळेस एखादी आपल्या समाजामध्ये आपण त्या स्त्रीला आपण विधवा म्हणतो. तर समाजामध्ये ज्यावेळेस आपल्याकडं आपला सोबतचा पार्टनर नसतो, त्यावेळेस समाजाचा दृष्टिकोन कसा असतो आपल्याकडे बघण्याचा? समाजाचा दृष्टिकोन खूप वाईट आहे. कारण एकट्या बाईला जगू देत नाही. हं. तर किरणचं 10वं होतं. तर 10व्याला जे नातेवाईक होते आमचे, त्याच्यातनं कोणी मला विचारलं नाही. कोणी कधी म्हटले पण नाही, "तू हॉस्पिटलचा खर्च कसा करते? काय हं. करते?" आणि त्याच नातेवाईकातनं 2-3 जण माझ्याजवळ आले हं. आणि हे विचारायला नाही आले ते का "काळजी घे, आता जे झालं ते झालं, मुलांकडे बघ." ते नाही विचारायला आले. हं. तर ते काय विचारायला आले मला, "जोडवे नको घालू हां. हं. टिकली ना डार्क कलरची लाव. हं. आणि 2 वाट्या पण नको घालू. छोटंसं पॅन्डल नाही तर डोरलं असतं ते घाल." हं. मग मला हे सांगा, ज्यावेळेस मी एकटी होती, तेव्हा हा समाज कुठे गेला होता? तर मी का कोणासाठी बदलू? तर 10 दिवस किरणचा आज झाला तर 10 दिवस माझ्या एक जोडवं द्यावं लागतं आपल्या माणसासोबत. तर एक हं. दिलेलं होतं किरणला हं. आणि 3 माझ्या पायात होते. हं. तर मी नव्हते काढले ते. हं. त्याच्यानंतर जे 10व्याला आले, तिथं मला बोलायला लागले का "जोडवे काढ, तुला नावं ठेवतील, नावं ठेवतील." अरे का नावं ठेवतील? जेव्हा एकटी होते तेव्हा नाही ना आले. मग आता का नावं ठेवायचे? ते नावं तुम्ही तिकडे ठेवा, मला फरक नाही पडत कोणाचा. तसंच मग असा विचार येतो ना, खरंच म्हणजे समाज किती अवघड आहे. नाही, बरोबर आहे. त्यावेळेस जर माझ्यासोबत असते, तर समजा तुम्ही जास्त नका मला मदत करू. थोडीफार केली असती तर खूप आहे ना माझ्यासाठी. ते बरोबर. पण नाही कोणी. आणि मग मंगळसूत्र हे मी नाही काढू शकत. म्हणजे घालते याचा अर्थ थोडी दुसरं लग्न केलं. आपण हं. त्या व्यक्तीच्या नावाचं पण घालू शकतो ना. मित्रांनो, समाज हा सगळ्यात अगोदर आपल्या घरातून चालू होतो. आपल्यासोबत आपण ज्या व्यक्तींसोबत राहतो, जे आपले नातेवाईक असतात, पहिला समाज तो असतो. आणि आपल्याच लोकांनी जर अशा गोष्टी म्हणजे एवढ्या दुःखाच्या वेळेस अशा गोष्टी करणं, हे पण तेवढं आणि तितकंच वाईट आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की ठीक आहे, प्रथा असू शकते, समजू शकतो. पण मला असं वाटतं, की त्या मोमेंटला एखाद्या व्यक्तीच्या दुःखात तुम्ही सामील व्हायच्या अगोदरच तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या करतायत, तर ते दुःख अजून वाढत जातं. सो हे कुठेतरी मला असं वाटतं, की हे बदललं पाहिजे. एक बेसिक मला तरी पर्सनली असं वाटतं. कालच आमचा सिंगल मॉमचा कार्यक्रम झाला. हं. हं. तिथे महाराष्ट्रातील सिंगल मॉमचा कार्यक्रम. त्याच्यात आम्ही 250च्या 300 बायका आहे त्याच्यात. तर अच्छा. त्या पण कधीच विचार करत नाही. आम्ही सर्व घालतो. उलट आम्ही म्हणजे मिस्टर नाही त्यांना आम्ही सांगत असतो का न घालून आपण अजून दाखवतो ना असं का हं. आपल्याला हं. नवरा नाहीये किंवा हं. आज ती गोष्ट काढल्यानंतर आपण स्वतःला चांगलं नाही वाटत. बरोबर. का ते घातल्यानंतर आपण असं म्हणतो आपला व्यक्ती आपल्या सोबतच आहे. तर बरोबर. त्यांना पण मी सांगेल का तुम्ही सगळं घाला. कारण ते हं. काढल्याने काय आपण एवढं हे नाही होत. काढल्याने आपला नवरा काही सोबत नाही येणार आहे ना परत. म्हणून घालून तुम्ही दाखवा समाजाला बरोबर. आणि समाजाचा तर कधीच विचार करत नाही. कारण आज आपले मुलं काय खाताय, काय हं. त्यांचे शिक्षण आपण कसे करतोय, हं. ते जर आपल्याला विचारत असते तर ठीक आहे आपण त्यांचं ऐकू. बरोबर आहे. नाही, म्हणजे हे एक टॅगलाईन लावलेलं आहे, की त्या स्त्रीनी कुठं हळदी-कुंकू करायचं नाही. करायचा नाही. तिला सुहासिनीचा कुठलाही दर्जा मिळत नाही. म्हणजे आपल्या गावाकडे पण बघतो मित्रांनो आपण, की सगळ्या ज्यांना नवरे असतात त्या सगळ्या सुहासिनी बायका एक वेगळ्या हं. आणि एक विधवा बाई ही वेगळीकडे असते. म्हणजे त्यांना हे पहिल्यापासून मी माझ्या लहानपणापासून बघितलेलं आहे, अशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण म्हणजे एक व्यक्ती
जी आहे म्हणजे त्या बाईला आपण विधवा म्हणून तिला एक वाळीत टाकल्यासारखं किंवा आपण तिला एक वेगळाच दर्जा देतो. म्हणजे जिवंतपणी त्या बाईला आपण मारल्यासारखं करतो. म्हणजे ती समाजाचा घटक नाहीयेच असं आपण ट्रीट करतो. तर मग आता हे जो आहे तुम्ही जो कार्यक्रम करता, सो मग हे तुम्ही तुमचं काही ग्रुप आहे की कसं? ग्रुप आहे हा, सिंगल मदरचा ग्रुप आहे आमचा. तर मला इन्स्टावरच त्यांनी ॲड केलं होतं माझे व्हिडिओ बघून. तर माझा फर्स्ट टाईम होता पुण्यात या हं, फंक्शनचा. तर मी शुक्रवारी आली. हं, हं, काल आमचा मस्त छान असा कार्यक्रम झाला. खूप मोटिवेशन भेटतं आम्हाला त्या ग्रुपमधून. तर आम्ही हं, एकमेकींना सांगत असतो. तर हं, काल अक्षरशः आम्ही तयार झाल्यानंतर आम्हाला रडायला येत होतं. कारण आज आम्ही एवढं छान तयार आहे आणि हं, आमच्यासोबत आज आमचा माणूस बघायला नाही. तर आम्हाला आमच्या ग्रुपमधली मेन ताई आहे, तिने सांगितलं, "आज कोणीच रडायचं नाही. कारण आपण आज रडायला नाही आलोय. हं, काय रडायचं तुम्हाला घरी जाऊन रडा आणि हं, तुम्हाला जर कोणी काही फायदा होत असेल तर रडा" म्हणे. हं, त्याच्यामुळे आम्ही काल कोणीच रडलो नाही. काल छान असा कार्यक्रम झाला हं, हं. आणि त्यांच्यापासून आम्हाला एक मोटिव्हेशन पण भेटतं आणि आम्ही सर्व घालतो. मंगळसूत्र, जोडवे, अरे वाह! टिकली सर्व लावतो आम्ही. अच्छा. काय त्या ग्रुपचं काही नाव आहे? ग्रुपचा सिंगल मदरच आहे. सिंगल हो, मदर सिंगल मदर म्हणून ग्रुप. असा ग्रुप हो, आहे. हो. सगळे लांब-लांबचे सर्व. हो का? पुण्यावरून कोणी मुंबई, हं, हं, कोणी नांदेड, वेगळ्या-वेगळ्या सिटीतनं काल हं, हं. आलेल्या होत्या. अरे वाह! खूप छान वाटलं त्यांना पण भेटून. आता हं. व्हिडिओ पण आहे माझे भरपूर Instaला. अरे वाह! तर छान वाटलं मला. मी फर्स्ट टाईम पुण्यात आली. मी कधीच नाशिक सोडलं नव्हतं. अच्छा. हं. आणि म्हणजे हे पण तुम्ही लाइक पॉडकास्ट पण तुम्ही पहिल्यांदाच हो, देताय? फर्स्ट टाईम. अच्छा. सो मला तर वाटतं की कारण कसं माझे व्हिडिओ आहे, हं, हं, त्याच्यावरून काही लोकांना माहिती आहे माझी सर्व लाईफ माहिती हॉस्पिटलपासून व्हिडिओ बघताय. हं, हं, पण काही लोकांना माहिती नाही हं, नेमकं मी सोशल मीडियावर का आली. हं, तर हं, लोकं मला कमेंट्स करतात का तू सोशल मीडियावर दाखवते याच्याशी लोकांना काहीच घेणं नसतं. हं, पण कसं आहे ना, हौस मला पण नव्हती माझा बाजार मांडायची सोशल मीडियावर. माझी परिस्थितीच अशी झाली होती का मला सोशल मीडियाशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आणि मला Instaवर खूप मदत झाली. हं, तर खूप छान आहे सर्व. कॉन्टॅक्ट पण आहे माझे त्यांच्याकडं माझे. आमचं अरे वाह! अधून-मधून बोलणं पण होतं. म्हणजे हं, त्यांनी माझं पूर्ण लाईफ बघितली, किती हं, स्ट्रगल केलंय मी. हं, काल हं. पण आमच्या सिंगल मदरमधून सर्वजण मला ओळखायचे, "तू कोमल आहे ना, कोमल आहे ना." कोमल अच्छा. किरण हां. याच्यावरूनच ओळखता मला. म्हणजे हो. कमेंट्स पण करता का, "किती दिवस तू किरणच्या याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे?" हं, हं, तर मी स्पेशली माझा नाही व्हिडिओ टाकू शकत. हं, हं. कारण कसं मी किरणला म्हणजे असं मानतच नाही, किरण नाहीये माझ्यासोबत. कायम माझ्यासोबतच आहे किरण, असंच समजते आणि मी माझे याच्या पुढे जे व्हिडिओ राहतील ते किरणच्या नावानेच राहतील. हं. मला एकटीला हौस पण नाही एकटीचं नाव पुढे करायची. नाही, नक्कीच. म्हणजे आपल्या जवळचे नाही आले, पण ही जी हो, सोशल मीडिया हो, आहे हो. आणि हे सगळी जी लोकं आहेत, जे तुम्हाला ओळखतही नसतील किंवा नाही, तुम्ही त्यांना कधी ओळखलं म्हणजे पाहिलं पण नसेल, पाहिले पण कधी नाही. कॉन्टॅक्टही नसेल, त्या लोकांनीही तुम्हाला मदत केली. हो, सो खरंच हा सोशल मीडिया पाहायला गेलं तर एवढा सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जी ताईंना मदत केलेली आहे, ती खरंच म्हणजे असं बोलून नाही दाखवलं पाहिजे, पण खरंच यार म्हणजे मी ताईच्या तर्फे मी तुम्हाला थँक यू म्हणतो, की यार असा एक आहे, हे कुटुंबच आहे ॲक्चुअली सोशल हो, मीडिया सुद्धा. हो. फॅमिलीच एक. फॅमिलीच आहे. आणि ते जे कमेंट्स करता ना मला, हं, हं. त्याच्यावर मला म्हणजे कुठेतरी बरं वाटतं का हं, नाही हं. आपल्यासोबत आहे, सर्व आहे आपल्यासोबत. म्हणजे खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करतात. अरे वाह! नाही, नक्कीच. आणि कसं आहे ना, स्ट्राँग म्हणजे मी आत्ता नाही झाली. हं, स्ट्राँग मी मागच्या मार्चपासून झाली. जेव्हा मी किरणला घेऊन फिरायचे ना हॉस्पिटलला, हं, त्यावेळेसच स्ट्राँग झाली. तेव्हा स्वतःलाच म्हणायची, "कोमल तू रडली ना, किरणला कोणीच बघणार नाही तुझ्याशिवाय." तर मी स्वतःला स्ट्राँग बनवलं, रडणं बंद केलं. एकटीच कुठे पण फिरायची हं, हॉस्पिटलला. या हॉस्पिटलमधून त्या हं, हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सला बोलवायची. सर्व एकटीच करायची, न कोणाला फोन करता. फक्त माझे भाऊ स्ट्राँग होते माझ्यासोबत. हं, हं. ते कुठे पण राहायचे. तर वाईट वाटतं या गोष्टीचं का एखाद्याला आपण म्हणजे एवढे नातं असून काय कामाचं? जर सख्खं जवळ रक्ताचं जवळ येत नसेल, हं. काहीच फायदा नाही ना त्या नात्याला. काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही. बरोबर. म्हणजे नवरा-बायकोचं असं नातं आहे ना, किती पण चढ-उतार आले ना, हं. तर तेच सोबत असतं. बरोबर. जे बायकोशिवाय कोणीच करू शकत नाही आणि नवऱ्याशिवाय कोणीच करू शकत नाही मग बायकोचं. त्याच्या अगोदर तुम्ही कधीही असं तुम्हाला असा एक्सपिरियन्स होता का, की हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात? कधीच नाही, कधीच नाही. अर्ध्याच्या वर किरण आणि जर मी कशी राहील याच्यावरून मला रडायला यायचं.
कारण मी कधी म्हणजे कोणासोबत बोलली पण नाही. कसं हम्म. बोलणार मी, डॉक्टरांशी कसं बोलणार? हम्म. तर काहीच नॉलेज नव्हतं. तरी मी 5 महिने एकटी राहिलेली, एकटी. जे पेशंट सोबत राहायचे ना नातेवाईक, हम्म. त्यांच्यासोबत ओळख करायची, हम्म. त्यांच्यासोबतच राहायची. अक्षरशः म्हणजे तिथं जेवणाचे सुद्धा हाल होते माझे. हम्म. असा विचार करायची, हम्म. जर मी जेवण केलं तर मला डायपरला पैसे कमी पडतील. त्याच्या ह्याच्याने मी जेवण सुद्धा करत नव्हते एक टाइम. एक टाइम चहा बिस्किट खाऊन घ्यायची. बापरे. खूप हाल काढले मी खूप. आणि तेच तर होतं म्हणजे लाईक मित्रांनो बघा कशी गोष्ट आहे की एक मुलगी घरामध्ये एवढी लाडवलेली मुलगी असते तिने कधी अशा पोलीस चौक्या किंवा हॉस्पिटल किंवा कोर्ट असं कधी आयुष्यात कधी पाहिलेलं नसतं. पण अशा काही गोष्टी होऊन जातात की तिला म्हणजे एखाद्या पुरुषापेक्षा तिला असा काही एक्सपिरियन्स घ्यावा लागतो आणि ती घेते की तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि जेव्हा किरणला घरी आणलं होतं ना 2च दिवस, हम्म. हम्म. तर ते बेडवर होते. तर हम्म. अक्षरशः त्यांचे जे हाल होते ना, ज्यांचे टाके, त्यांना हात जरी लावला ना, असं पेन व्हायचं. असे चेहरा एकदम कसं तरी करायचे. खरं ते बघून ना मला खूप त्रास व्हायचा. तर मी त्या दिवशी अक्षरशः किरणला दुसऱ्या दिवशी असं होणार होतं. त्या दिवशी मी त्यांच्या जवळ गेली, त्यांच्याशी बोलली, खूप गप्पा मारल्या. त्यांना काहीच कळत नव्हतं. बोलता पण येत नव्हतं, समजत पण नव्हतं. कारण जे ऑपरेशन केले होते, प्रत्येक ऑपरेशनमध्ये ब्रेनला थोडं-थोडं डॅमेज करून ठेवलं होतं त्यांनी. पण तो कॅन्सर नव्हताच ना? कॅन्सर डिटेक्ट झालाच नाही शेवटपर्यंत. म्हणजे तो कॅन्सरही नाहीये, काहीच नाहीये आणि फक्त तर ते फक्त मग ऑपरेशनने किरण गेले. बापरे! कारण 5 ऑपरेशन कशाला म्हणतात सर? बरोबर आहे. ऑब्व्हियसली आणि ते आपण ब्रेनचं असेल तर मग ब्रेनचं. तर त्या दिवशी मी इतकी रडली किरणला बघून. तर देवाकडं म्हटलं, "देवा एवढे पण नको ना हाल करू कोणाचे, का त्याला आज काहीच कळत नाही." तर लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच असं झालं किरणचं. अरे यार! आणि इतका जीव लावला होता ना त्यांना, म्हणजे स्वप्नात सुद्धा मी कधी विचार केला नव्हता किरणला असं काय होईल. हं. मग तुमचा ओव्हरऑल किती खर्च झाला सगळा? खर्च म्हणजे 8 ते 9 लाख रुपये गेले. बापरे! आणि योजना वेगळ्या लागल्या. हं. योजनेचे पण वरून भेटले होते. ते नाही मला काय हे योजनेबद्दलच तुम्हाला विचारायचं होतं. या ज्या योजना असतात, या खरंच लागू होतात का आणि त्याचा फायदा होतो का ॲक्चुअली? कसं आहे, योजना लागू होता. कारण जे योजना लागू करणारे असतात ते बरोबर आपल्याला कुठं ना कुठं योजना लागू करून देतात. अच्छा. कुठे पण फाईन मारतात ते. हो का? हो. म्हणजे त्यात त्यांचा फायदा कसं असतो म्हणजे की ऑपरेशन जर असेल तरच तुमची योजना लागू होईल. म्हणजे किरकोळ तुम्हाला योजना नाही लागू होणार. हं. समजा तुम्हाला पायाचं ऑपरेशन किंवा ब्रेनचं, हृदयाचं, हं. त्याला योजना लागू करतात ते. अच्छा. आणि कसं आहे ना, मला जिथे-जिथे योजना लागू नव्हत्या होत, तिथे-तिथे मला योजना लागू केल्या त्यांनी. हं. हं. पण एवढ्या योजना लागू करून पैसे जाऊन माझ्या हातात काहीच नाही आलं. अरे बापरे! म्हणजे असं वाटतं ना, का पैसे जाऊ द्या, पैसे आपण कधी पण कमवून घेऊ. पण हं. माणूस तरी पाहिजे होता. आणि किरणना मला अपेक्षा नव्हती किरणकडनं, किरण उठावा आणि कामं करावा. ते हं. बेडवर जरी असते ना, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसं जरी नक्कीच. राहिले असते ना, तरी मी सर्व करायला तयार होते त्यांच्यासाठी. आम्हाला डोळ्यासमोर दिसले तर असते. आणि माझा मोठा मुलगा आहे ना, तो म्हणायचा किरणचा झाल्यावर, "पप्पा ना बेडवर असते ना, तरी चांगलं असतं ना, आम्हाला दिसले तरी असते ना डोळ्यासमोर. हं. आज आम्हाला दिसत नाही पप्पा." नाही, समजू शकतो. म्हणजे तुमचा मुलगाही एवढ्या लहान वयात सुद्धा एवढ्या मोठ्या खूप त्याला सगळं समजतं. आणि ज्यावेळेस किरणचं पहिलं ऑपरेशन झालं ना, त्यावेळेस म्हणजे व्यवस्थित झालं ते, बोलायला लागले होते. हं. हं. तर ज्या लोकांनी मला मदत केली नाही ना, तर हं. त्यांना सगळं कळत होतं. हं. तर मला म्हणजे मला माहिती कोमल, तूच सगळं केलं म्हणे, तूच पळत होती म्हणे सगळीकडे, मी तुला बघत होतो आणि तूच मला बरं करशील म्हणे, तुझ्याशिवाय मला कोणीच बरं करू शकत नाही. तर खरं त्यांचे ते शब्द ऐकले होते ना, म्हणजे किरणला किती भरोसा होता माझ्यावर, का किरणसाठी मी करू शकते सगळं. पण आज कुठेतरी वाईट वाटतं का माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी किरणसाठी काहीच करू शकले नाही. किरण म्हणजे भरपूर जीव लावायचा. खूप जीव लावायचे खूप. हां. कधी त्यांनी म्हणजे कोणाचं मला काहीच माहीत नाही. एक मनीसुद्धा माहीत नाही. हं. आणि जी माझ्या मागे फॅमिली जी स्ट्राँग आहे ना, हं. ती फक्त किरणच्या स्वभावामुळे. कारण अच्छा. आमचा जावई चांगला होता. हं. हं. आमच्या जावयाने कधीच पोरीला काही हं. त्रास दिला नाही किंवा घरी पाठवलं नाही, का कधी हं. भांडणं, कधीच काही नाही. जी हं. काही मजा, हौस होती सगळ्या स्वतःच्याच जीवावर.
अच्छा. कुठं जायचं, किरण सगळं किरणच करायची. मग जॉब नंतर म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याकडे जॉब नव्हता आणि तुमचं लग्न झालं होतं, म्हणजे फक्त आणि फक्त म्हणजे त्याच्यानंतरच ते खूप जास्त चेंज झाले आणि हे सगळं गोष्ट जॉब करत त्यांनी तुम्हाला म्हणजे घडवलं? किरणचा बॅकग्राऊंड कसा होता माहिती का? किरण म्हणजे एक भाईगिरीमध्ये असताना टुक्कार मुलगा. हो का? हो, तसे होते. अच्छा. तर जेव्हा लग्न झालं ना माझं, खूप जणांनी काय-काय सांगितलं का तो हं, असा आहे, तसा आहे. हं, हं. मला नव्हता फरक पडत. कारण मला माहिती होतं ना, कारण मी किरणला सुधरवू शकते. हं, हं. म्हणजे एवढा बॅकग्राऊंड खराब मुलाला मी सुधरवलं होतं. हं, हं. तर आम्हाला म्हणायचे का कशाला त्याच्यासोबत लग्न केलं हिने हं, हं. आणि 2-3 वेळेस असे भांडणं झाल्यानंतर म्हणजे असे मित्रांचे होतं ना भांडणं, ते झाल्यानंतर आम्हाला म्हणजे गल्लीतल्या बायकांनी बोलली होती, एक बाई होती, ती बोलली होती हं, का म्हणे "कशाला त्याच्याबरोबर राहते?" म्हणे, "दे हं, म्हणे त्याला सोडून." हं, किरणला सांगितलं, म्हटलं असं-असं बोलली मला. हं. किरणचं म्हणजे पूर्ण डोकं खराब झालं. म्हणजे मला असं वाटतं का नको असं बोलायला ना. बरोबर. कशाला त्याला सोडून दे. सोडायचं असतं तर मी लग्नच नसतं केलं ना. खरं आहे. म्हणजे लोकं असे असतात. कोणाचं चांगलं नाही हे करते, वाईट बरोबर बोलता. तर किती पण वाईट प्रसंग आले, एकमेकांना कधीच सोडलं नाही. अरे वाह! सोबतच होतो. चांगले दिवस आले आणि सर्व जे घ्यायचे ते माझ्यासाठी, स्वतःसाठी काहीच घ्यायचे नाही. मित्रांनो, तर ही होती ताईंची गोष्ट. म्हणजे प्रेम बघा ना कसं असतंय, लाइक की म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी मग आता तो जगात पण नाहीये, तरीही त्याच्यासाठी अजून एवढं प्रेम. म्हणजे खरंच म्हणजे ताई तुमच्या प्रेमाला खरंच सॅल्यूट आहे आणि तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवरती आलात. खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आणि ताई मेन म्हणजे नाशिकवरून आलेल्या आहेत. पहिल्यांदा आलेल्या आहेत त्या पुण्यामध्ये. तर खरंच धन्यवाद तुमचे. तर मित्रांनो, तर ही होती ताईंची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? जे ताईंनी अनुभव घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट्स करून कळवा. आणि जर तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील, तर मी खाली Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती फिलअप करा. मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. आणि हो, कसं आहे की समाजामध्ये ह्या गोष्टी बाहेर येत नाहीयेत. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या बाहेर आल्या पाहिजेत. तर आणि ही गोष्ट आपणच बोलली पाहिजे. जर आपल्यासोबत ह्या गोष्टी घडतायत, तर आपणच बोलल्या पाहिजेत. तर आज मला एवढंच बोलायचंय, जास्त वेळ घेत नाही आणि धन्यवाद. कमेंट्समध्ये वाट बघतोय.